हॅलो एव्हरीवन. आपण काय करणार आहे आता महाराष्ट्राचा भूगोल जे आहे, तर त्याचे एक रिव्हिजन लेक्चर घेणार आहे किंवा रिव्हिजन सिरीज म्हणू शकतो आपण त्याला. रिव्हिजन नाही तर ते आपल्यासाठी काय रिव्हिजन सिरीज असेल. तर आता जे आजचं लेक्चर आहे हे कोणासाठी आहे? हे ते विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी महाराष्ट्राचा भूगोल वाचलेला आहे ऑलरेडी, की आणि त्यासोबतच त्यांनी PYQ सुद्धा केलेली आहे. ही त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ज्यांनी म्हणजे आत्ताच MPSCच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर्स नसतील, कारण की त्यांना कळायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपण थोडे फास्ट किंवा स्पीडने लेक्चर घेणार आहोत. जसे की आपली वन डे रिव्हिजन बॅचेस जसे असतात ना, तर त्या अँगलने आपण हे लेक्चर घ्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मग स्पीड थोडी जास्त राहील. हे मी आता आधीच क्लिअर करून ठेवतो लेक्चरसाठी. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय आहे, की महाराष्ट्राची स्थापना आणि त्याचा प्रशासकीय विस्तार वगैरे जे आहे ना, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, परंतु त्याच्यावर थोडे कमी क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामुळे याला कसं की याच्यामध्ये पाठांतर कमी आहे. हां, कदाचित असं होऊ शकतं की प्राकृतिक भूगोलच्या अँगलने तालुक्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात, पण ते सुद्धा प्रशासकीय विस्तारामध्येच येईल. त्यामुळं आपण ते सुद्धा टॉपिक जे आहे ना, तर ह्याच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956ला झाली स्थापना. हे तुम्हाला पाठच पाहिजे. याच्यावर 2 वेळा PYQ आलेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो. ज्याला मी येलो कलरने हायलाईट केलेलं आहे, तर ते PYQ आहे. म्हणजे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपल्याला ते PYQ पाठ करणं आहे आणि त्यानंतर पुढची प्रायोरिटी असेल. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 1 मे 1960ला आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं होतं, हे आपल्याला माहिती आहे. ही डेट पाठ करायची, कारण की 1 नोव्हेंबर 1956 हे बऱ्याच जणाला पाठ नसतं. 56पर्यंत येतात, परंतु 1 नोव्हेंबर नाही. 1 नोव्हेंबरचं सप्टेंबरसुद्धा करायचा किंवा डिसेंबर करायचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. आणि राज्याच्या मेन्सला तर केलेलं आहे त्यांनी. नोव्हेंबर चुकीलं होतं आणि ते 56 बरोबर वाटतं, नोव्हेंबर चुकीलं असल्यामुळं ते कदाचित बऱ्याच जणांच्या लक्षातसुद्धा आलं नव्हतं. आणि आता 1 मे 1960ला किती जिल्हे होते आपल्याकडं? आपल्याकडे 36 जिल्हे होते. त्यानंतर 10 जिल्हे ॲड झाले होते. तर ते 10 जिल्हे आपण बघू. 1981ला, 82ला, 90ला, 99ला, तर असे ॲडिशन झालं होतं. शेवटला 2014ला सुद्धा एक जिल्हा ॲड झाला होता. तर ते आपल्याला पुढे येईनच. किती जिल्हे होते? स्टार्टिंगला 26 होते. ह्याच्यावर PYQ आलेला आहे. येलो केलं म्हणजे PYQ आलेला आहे तो. आणि तालुके किती होते? 229 तालुके होते. आणि पेपरमध्ये ऑप्शनमध्ये 239 हे सुद्धा ऑप्शन होतं. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट आकडा माहीत पाहिजे होता. त्यांनी 2चं 3 सुद्धा करून दिलं एका ठिकाणी. त्याच्यामुळे काय 229 तालुके हे पाठ पाहिजे आता. आणि 4 प्रशासकीय विभाग आहे. म्हणजे स्टार्टिंगला किती होते? 4 होते. आणि त्यानंतर कोणता आला? नाशिक आणि अमरावती हे 2 नवीन क्रिएट केले. ज्याच्यावर अजून क्वेश्चन आलेला नाही आहे, परंतु मला असं वाटतं की कदाचित येत्या काळामध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण की भूगोल जे आहे, तर त्याच्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. ह्या गोष्टी अजून राहिलेल्या आहे. नाशिक आणि अमरावती हे 2 प्रशासकीय विभाग ॲड झाले आहे नवीन. हे लक्षात ठेवा तुम्ही. 80-81च्या पिरियडमध्ये झाले होते. आता सध्याची स्थिती काय आहे? 36 जिल्हे आपल्याला पाठ आहे. त्यानंतर 255 प्लस तालुके. तालुक्यावर बऱ्याच वेळा एक्झॅक्ट क्वेश्चन नाही विचारलं जाणार, कारण की जे मुंबईमधील ते 3 तालुके आहे, तर ते गृहीत धरायचे का नाही हे माहीत नाही की नाही. त्यामुळे मग काही ठिकाणी 358, काही ठिकाणी 355 असं येऊ शकतं. तुम्ही 355 प्लस या अँगलने त्याला लक्षात ठेवलं तर ठीक आहे. अदरवाईज कसं की 350च्या वर असं लक्षात ठेवा. याच्यावर एक्झॅक्ट आणखीन क्वेश्चन आलेला नाही आहे. प्रशासकीय विभाग सध्या 6 आहे. ठीक आहे. हे आता बघितले आपण किती 4 वरून 6 झाले आणि 229 आपण पाठ करतोय. 1 नोव्हेंबर 1956 ही गोष्ट आपल्याला पाठ करावी लागेल. त्यानंतर आता भौगोलिक स्थान, विस्तार आणि क्षेत्रफळ कसं आहे? 72-36 पूर्व. आता आपण लॅटिट्यूड बघू आणि त्यानंतर PYQकडे येऊ. अक्षरवृत्ती विस्तार म्हणजे काय? लॅटिट्यूड. लॅटिट्यूड कसे असतात? हे आडव्या रेषा म्हणजे काय असतात? हे लॅटिट्यूड असतात किंवा अक्षरवृत्त असतात. आणि ज्या उभ्या रेषा असतात ना, ते काय असतात? रेखावृत्त किंवा ते लॉंगिट्यूड असतात. जरी तुमचं कन्फ्युजन जर झालं, तर मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता का रेखा जी आहे ना, तर ती उभी असते. तर तुम्ही त्या अँगलने त्याला लक्षात ठेवू शकता. मग अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? 1537 ते 22,6. आता हे पाठ करावं लागेल. याच्यावर 1537 क्वेश्चन नाही आला वाटतं अजून, परंतु 72-36 पासून ते 80-54 याच्यावर 3 ते 4 वेळा प्रश्न आलेला आहे. आणि 36चं एका ऑप्शनमध्ये 46 सुद्धा होतं. म्हणजे 72 36 ऐवजी 72-46 म्हणजे 72 डिग्री 36 सेकंद, 36 मिनटं. तर असं नव्हतं. 46 मिनिटं सुद्धा ऑप्शनमध्ये होतं. त्यास तुम्ही ते लक्षात ठेवा की ते 46 नाही तर 36च आहे.
सॉरी, थोडा ब्रेक घ्यावा लागला, थोडं काम होतं त्यामुळं. असो, अक्षरवृत्ती विस्तार बघत होतो आपण. लॅटिट्यूडनल एक्सटेंट किती तो 1537 ते 22,6 याला पाठ करावं लागेल, कारण खालच्यावर 3 ते 4 वेळेस क्वेश्चन आला आहे, वरच्यावर आणखीन क्वेश्चन आलेला नाही आहे, तर ते त्याच्यावर येऊ शकतो प्रश्न. फरक किती दोन्हीमध्ये? 22 आणि 15 आणि 22 मध्ये फरक आहे, म्हणजे 22 वजा 15 7चा फरक आहे. 7 लक्षात ठेवायचं आपल्याला, इथे 7चा फरक. आणि इथे कितीचा फरक आहे? 72 आणि 80 म्हणजे किती? 8चा फरक आहे. मग आता अक्षरवृत्ती विस्तार म्हणजे आडव्या रेषेमध्ये जर बघितलं, तर आता ही आडवी रेषेवरची इथून ह्या कोपऱ्यापासून जर विचार केला आणि खाली एंडिंगला आपण अशी आडवी रेष जर काढली, तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 7चा. जनरली कसं असतं की जे तुमचं कर्कवृत्त किंवा मकरवृत्त असतात ना, तर त्याच्यामध्ये याच्या 2 रेषा असतात ना, तर कोणत्या अशा आडव्या असो किंवा उभ्या असो, त्यांच्यामध्ये जनरली 111 किलोमीटरचा फरक असतो. मग आपण 100च्या अँगलने लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. आता याच्यात फरक किती? इथे आणि इथे, म्हणजे उत्तरेकडे आपलं आणि दक्षिणेकडे याच्यात फरक कितीचा आहे? आपण 7चा बघितलेला आहे. 7चा फरक म्हणजे किती? लेंथ किती झाली? 700. म्हणजे आपण 100च्या अँगलने जर विचार केला, तर 7 गुणिले 100 किती झाले? 700. मग आता उत्तर दक्षिण लांबी किती झाली? ती 700 किलोमीटर झाली. तुम्ही याला असं कनेक्ट करू शकता, किंवा हे असंच आहे, त्यामुळे कसं की कॉन्सेप्ट माहीत असेल तर आपल्याला उत्तर येऊ शकेल. आता रेखावृत्तीय विस्तार बघू. रेखा कशी असते? उभी, म्हणजे उभ्या रेषा जर बघितलं, ही आपली लेफ्टची उभी रेषा पश्चिमे साईडला आणि पूर्वे साईडला गडचिरोलीला लागून. तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर 8चा फरक आहे ना, तर मग त्याला 8 गुणिले 100 केल्यावर काय येतं? 800 किलोमीटर. म्हणजे पूर्व पश्चिम किती आहे? 800 किलोमीटर. म्हणजे आता असा पण प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे, तर ते विधान कसं असेल? तर ते बरोबर विधान असेल. त्यानंतर एकूण क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. हे पाठ करायचं. 3,07,713 चौरस किलोमीटर. मला वाटतं त्याच्यात 4 किंवा 5 वेळा प्रश्न आलेला आहे. म्हणजे एकच वाक्य, वन लाईनर 4 ते 5 वेळा आलेला आहे. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती झाले? 9.36%. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 9.36%. आणि लोकसंख्येच्या अँगलने जर विचार केला, तर भारताच्या लोकसंख्येच्या 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जास्त आहे आणि लोकसंख्या काय भारतासोबत कंपेअर केलं तर कमी आहे, 9.29%. त्यानंतर आता राजकीय सीमा बघायच्या आहेत आपल्याला. त्यामध्ये एक फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. याचे क्वेश्चन्स असे PYQच्या अँगलने तर अजून आलेले नाही आहे, पण तरीसुद्धा येऊ शकतात. कधी-कधी PYQमध्ये आकडे विचारले, पेपरमध्ये आकडे विचारले जाऊ शकतात. लँडलॉक्ड म्हणतात किंवा अंतर्गत जिल्हे, म्हणजे ज्यांची बाउंड्री कशाला नाही आहे. तर हे किती आहे? हे 16 जिल्हे की त्यांची बाउंड्री कोणत्याही राज्याला लागलेली नाही आहे. आणि बॉर्डर डिस्ट्रिक्ट किती झाले? ते टोटल झाले 20. आता आपल्या सगळ्यात जास्त सीमा जर म्हटलं, तर ही मध्य प्रदेशला लागू आहे आणि त्याला 8 जिल्हे स्पर्श करतात. आता 8 जिल्ह्यावर एक्झॅक्ट आकडा विचारला होता की मध्य प्रदेशला किती जिल्हे स्पर्श करतात? तर 8. इथे आता आपल्याला 8 जिल्हे टोटल घ्यायचे आहे, परंतु आकडा एक्झॅक्ट विचारलेला आहे त्यांनी. आणि महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागल्या आहे आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे दादरा नगर हवेली आणि दीव दमण एकत्र झालं आहे सध्या. आपल्याला त्या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. आणि हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश सीमा लागलेल्या आहेत. तर असं जर आलं तर कदाचित आपल्याला ती कळणार नाही. मग काय, ते एकच केंद्रशासित प्रदेश आहे. उत्तरेकडील आणि वायव्य सीमा बघायची आपल्याला. आता उत्तरेकडे जर म्हटलं आणि वायव्येकडचं अँगल जर बघितलं, तर कुठं आहे? कोण इथं? गुजरात आहे. मग गुजरातला किती राज्य सीमा लागले आहे? ही दादरा नगर हवेली एक आपलं केंद्रशासित प्रदेश, ते पालघरला ठेकून आहे. जुने ठाणे आहे समज. आता पालघर 1, 2 नाशिक, 3 धुळे आणि 4 नंदुरबार. मग गुजरातला किती राज्यांची सीमा लागलेली आहे? तर ह्या 4 राज्याच्या, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या लागलेल्या आहे. ह्या झाल्या गुजरातच्या. PYQ कशा आल्या होत्या? आता हे जे येल्लो केलं हे PYQ आहे. धुळे आणि नंदुरबारवर प्रश्न विचारला होता. पालघर आणि नाशिकवर अजून प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं होतं की गुजरातला खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर धुळे आणि नंदुरबार. आणि असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे की कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा 2 राज्यांना लागतात? तर त्याच्यामध्ये काय, धुळे आणि नंदुरबार. पुढे गोंदियासुद्धा आहे, परंतु आपण ते गोंदिया घ्यायच्या टायमाला बघू त्याला. मग आता मध्य प्रदेशला बघा, नंदुरबार पण लागतो, धुळे लागतो. त्यासोबत नंदुरबार कुठं लागतो? गुजरातला पण लागतो आणि धुळेसुद्धा गुजरातला लागतो. आता नाशिक जो आहे ना, तो फक्त गुजरातला लागतो. आणि त्यानंतर जळगाव आहे, बुलढाणा. आता मध्य प्रदेशच्या सीमा आपण एकदा बघून घेऊ. मध्य प्रदेशच्या सीमा कोणत्या आहे? मध्य प्रदेशची एकूण 8 जिल्ह्यांनी सीमा लागली आहे. याच्यावर PYQ आला आहे म्हणून त्याला हायलाईट करून ठेवलेलं आहे.
आणि नंदुरबार धुळे हे दोन्ही कॉमन क्वेश्चन विचारला होता त्यावेळेसचा. जळगावची सीमा लागते, बुलढाणा पण आहे. त्यानंतर अकोला आहे का, तर अकोला नाही, हे पाठ करा, हे पाठ करून ठेवा तुम्ही. अकोला तिथे नाही, म्हणजे अकोल्याची सीमा वर्ध्याची सीमा लागत नाही मध्य प्रदेशमध्ये. का होतं की हे दोन जे जिल्हे हे नॉर्थला आहे आणि आपल्याला भुरळ पडली जाते की हा कदाचित असू शकते. म्हणजे आयोगाने जर दिलं अकोल्याची सीमा मध्य प्रदेशला लागेल तर आपल्याला ते वाटू शकतं, कारण की ते त्या साईडला आहे. आणि इवन वर्धासुद्धा बऱ्याच वेळेस कळत नाही की नाही, म्हणजे जे नागपूर विभागामधले आहे किंवा अमरावती विभागामधले त्यांना डिस्टिंग्विश करता येईल हे, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना डिस्टिंग्विश करणं थोडं अवघड जाईल तिथं. त्यामुळे याला गोल करून ठेवायचं आणि तिथे लिहून ठेवायचं की अकोला नाही आणि वर्धासुद्धा नाही, हे लिहायचं. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, आपण अमरावती बघत होतो, अमरावती, नागपूर, भंडारा या साईडला आहे, आणि त्याच्यानंतर गोंदिया पुढचा जिल्हा आहे. आता ते थोडं ते टायपिंगच्या अँगलने तिथे गेले ते, परंतु काय पुढचा नंतरचा गोंदिया आहे. मग आता भंडारा, गोंदिया, गोंदिया जर बघितलं आपण छत्तीसगडला पण लागलेला येतो. आता हे खाली लिहिलं आहे क्रिटिकल एक्सेप्शन काय, अकोला आणि वर्धा या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागत नाही. तर हे रवरव विचारलं जाईल, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील सीमा, ईस्टर्न आणि सदर्न बॉर्डर्स बघायचे आपल्याला. आता तुम्ही ह्या मॅपकडे जाऊ नका. मॅपमध्ये काय तर प्रॉब्लेम आहे. जनरली हे जे मॅप आहे तर मी AIने बनवलेले आहे, तर AI बऱ्याच मिस्टेक करतं. त्यामुळे काय तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवू नका. शक्यतो मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन जिथे जिथे म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिथे चुका आहे तिथे. तर ह्या मॅपला आता तुम्ही लक्षात नका ठेवू. छत्तीसगडला कोणत्या कोणत्या सीमा आहेत बघितलं तर हा कोणता आहे, तर हा गोंदिया आहे, हा भंडारा आणि त्यानंतर हा गोल किल्ला गोंदिया. गोंदिया आणि गडचिरोली छत्तीसगडला लागून आहे. त्यानंतर तेलंगणाचा अँगल जर विचार जर केला तर गडचिरोली सध्या तर आहे, तर त्यासोबत कोणतं आहे, चंद्रपूरसुद्धा आहे. आणि हे बघा चंद्रपूर ह्या साईडला ॲक्च्युली त्यांनी इथं करून दिलं AIने, तर ते काय तर ते मिस्टेक आहे. चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ आणि खाली काय नांदेडसुद्धा आहे. म्हणजे तेलंगणाला जर विचार झालेला, तेलंगणाला एक प्रश्न विचारला होता सगळ्यात कमी सीमा कशाची आहे, तर सगळ्यात कमी सीमा ही जी आहे ना, तर ही यवतमाळ जिल्ह्याची आहे. हे चंद्रपूर दिले तिथं, परंतु ॲक्च्युअली यवतमाळ आहे. यवतमाळ जिल्ह्याची सीमा सर्वात कमी लागलेली आहे तेलंगणाला, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हा PYQ आहे. नांदेड आहे, ठीक आहे, हे 4 जिल्हे झाले. मग गडचिरोलीची छत्तीसगडला सुद्धा लागतील आणि तेलंगणाला सुद्धा लागतील. त्यानंतर आपण कर्नाटकच्या सीमा बघायच्या. कर्नाटकवर 2 वेळा क्वेश्चन आला आहे, आकडाच विचारला त्यांनी डायरेक्ट की कर्नाटकला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात, तर त्या 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. त्यासोबत कोणते आहे, नांदेड आहे, त्यानंतर लातूर आहे, हे धाराशिव आहे, त्याच्या खाली सोलापूर आहे, सांगली आणि कोल्हापूर. आणि त्यासोबतच जर बघितलं ते बारके बघा इथं छोटीशी सीमा लागते सिंधुदुर्गची, तर कर्नाटकला सिंधुदुर्गची सुद्धा सीमा आहे. तर याला तुम्ही हायलाईट करून स्टार करून ठेवा सिंधुदुर्गला, कारण की ते ओळखू येत नाही, ती लागलेली सीमा आहे म्हणून कळत पण नाही काही नाही. तर ती काय सीमा लागलेली आहे सिंधुदुर्गची कर्नाटकला. गोव्याला किती, तर गोव्याला एकटाच जिल्हा, तो म्हणजे सिंधुदुर्ग. गोव्याला काय तर कोल्हापूरची सीमा लागलेली नाही आहे. का लागलेली नाही, कारण की सिंधुदुर्गाची मदत कर्नाटकला लागते. मग जर याची याला लागत असेल तर हे कसं मदत जाईल त्याच्या, तर नाही. मग गोव्याची सीमा कोल्हापूरला लागलेली नाही आहे. तुम्ही या अँगलने सुद्धा त्याला लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग बघा नांदेडची जी सीमा आहे तर ही काय, ही तेलंगणाला सगळ्यात जास्त लागलेली आहे. आपल्याला याच्यावरून सुद्धा दिसतं, हे लक्षात ठेवा त्याला तुम्ही. त्यानंतर पुढचं म्हणजे आता जिल्हा निर्मितीचे क्रम कसे आहे. जिल्हा निर्मिती जर बघितली ना, तर 1 मे 1981ला आपण 2 विभाग पण बघितले होते ह्याच पिरियडमध्ये. नाशिक आणि अमरावती एक्स्ट्राचे प्रशासकीय विभाग ॲड झाले होते. तर मग तुम्ही तसंसुद्धा लक्षात ठेवू शकता. याला 1 मे 1981ला 2 जिल्हे ॲड झालेले. रत्नागिरीमधून कोणता आला, सिंधुदुर्ग जिल्हा तयार झाला होता. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. मी तुम्हाला लास्टला काय करेल, हे ज्यावेळेस आपण घेऊ तर मी त्याच्यानंतर लास्टला मी त्याची एक मी जी ट्रिक केली आहे, पाठ केलं आहे ज्या ट्रिकने, तर ती तुम्हाला ट्रिक सांगेल. किंवा तुम्ही जर पाठ केला असेल तर मग ट्रिकची गरज नाही, की नाही तुम्ही तुमच्या अँगलने लक्षात ठेवू शकता. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निघाला 1981ला, आणि संभाजीनगरमधून जालना निघाला होता. हे 2 जिल्हे. आणि मुख्यमंत्री कोणते होते त्यावेळेस, अब्दुल रेहमान अंतुले, AR अंतुले हे होते. तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कोण होते, AR अंतुले. आपण पहिली प्रायोरिटी जॉग्राफीच्या अँगलने जर विचार जर केला तर पहिली प्रायोरिटी यांना द्यायची, जिल्ह्याच्या निर्मितीला द्यायची जॉग्राफीच्या अँगलने. आणि हे जे AR अंतुले वगैरे हे जे होते ना, तर यांना राज्यसेवेच्या पिरियडमध्ये हे पाठ करणं गरजेचं होतं आम्हाला. परंतु सध्या याच्यावर प्रायोरिटी कशी पाहिजे तुमची, कमी पाहिजे. आणि पेपर जवळ आले तर मग तुम्ही शक्यतो याला नाही केलं पाठ तरी चालतं आहे, आपलं हे पाठ करून घेऊ. मग
1982मधील बदल जर बघितला तर 82मध्ये 2 जिल्हे कोणते कोणते आले होते. 16 ऑगस्टला धाराशिव आला होता. 16 ऑगस्ट 1982ला धाराशिवमधून लातूर निर्माण झाला. आणि 26 ऑगस्ट म्हणजे 10 दिवसानंतर काय तर गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला. आणि चंद्रपूरमधून काय निर्माण झाला, गडचिरोली निर्माण झाला होता. मग धाराशिवमधून लातूर आणि चंद्रपूरमधून गडचिरोली हे 2 नवीन जिल्हे कधी आले, 82ला आले होते, 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे काय तर मग 90ला निर्माण झाला होता. 90ला आपला मुंबई निर्माण झाला होता. मुंबई सिटी जर बघितलं तर सिटीमधून मुंबई उपनगर, मुंबई सबर्बन नंतर ॲड झालेला आहे. कधीचं आहे ते 4 ऑक्टोबर 1990ला आहे. आता 4 ऑक्टोबर नाही पाठ झालं तर ठीक आहे, पण एक गोष्ट फिक्स लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट, आता मी 15 परत लिहितो, 15 ऑगस्ट 16 झाले पण ॲक्च्युअली ते 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला कोणताही जिल्हा निर्माण झालेला नाही. हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. 15 ऑगस्ट जर करून दिलं तर पहिले त्या ऑप्शनला कट करायचं, कारण की आपल्याला असं वाटतं की हा होऊ शकतं 15 ऑगस्टला निर्माण झाला असेल कदाचित, पण नाही झालेला. 4 ऑगस्टला झाला आहे, 16 ऑगस्टला झाला आहे, 26 ऑगस्टला झाला आहे, 4 ऑक्टोबरला झाला आहे, 16 ऑगस्टला आणि 26 ऑगस्टला सुद्धा झाला आहे, परंतु 15 ऑगस्टला झालेला नाही. तर मग 4 ऑक्टोबर 1990 हे लक्षात ठेवा तुम्ही. मुंबई उपनगर ॲड झालं आणि त्या पिरियडमध्ये कोण होते, माननीय शरदचंद्र पवार हे होते PM आपले CM. त्यानंतर 1 जुलै 1998ला कोणते 2 जिल्हे निर्माण झाले, धुळ्यामधून नंदुरबार ॲड झालं नवीन. याच्यावर क्वेश्चन 3-4 वेळेस विचारलेला आहे. धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे. आणि त्यावेळेस कोण होतं, मनोहर जोशी हे CM होते. नंतर 1 मे 1999ला भंडाऱ्यामधून गोंदिया नवीन ॲड झाला आणि परभणीमधून हिंगोलीवर प्रश्नाने विचारला, परंतु गोंदियावर आला ना तर नंतर याच्यावर पण येऊ शकतो. भंडाऱ्यामधून गोंदिया आणि परभणीमधून कोणता, हिंगोली निर्माण झालेला आहे. 1 ऑगस्ट 2014ला काय झालं, ठाण्याचं विभाजन झालं. आता हे लेटेस्ट विभाजन आहे म्हणून याच्यावर काय तर लेटेस्ट प्रश्न विचारलेले आहे. ठाण्याचं विभाजन होऊन पालघर नवीन हा 36वा जिल्हा निर्माण झालेला आहे. आणि त्यावेळेस CM कोण होते, हे पृथ्वीराज चव्हाण होते. म्हणजे हे CM कदाचित तुमच्या पाठ होऊ शकते. शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण हे ज्या नावं आहेत हे थोडे फेमस नाव आहे, हे पाठ झाले असेल, किंवा नारायण राणे यांची नावं पाठ झाले असेल. पण कदाचित बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यांना पॉलिटिक्समध्ये जास्त इंटरेस्ट नाही ना त्यांना मनोहर जोशी किंवा मग अब्दुल रेहमान अंतुले हे नाव कदाचित कळणार नाही. काही पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असणारे त्यांना हे नाव माहिती आहे. मग तुम्ही काय करू शकतात, याला प्रायोरिटीच्या अँगलने लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकतात. त्यानंतर प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार जर बघितला तर एक क्वेश्चन आला होता की क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा प्रशासकीय विभागाचा. तर मग सगळ्यात मोठा कोणता आहे, छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे हा सर्वात मोठा आहे. त्याच्यात किती जिल्हे होते, त्यात 8 जिल्हे होते आणि 76 तालुके. दोन्हीवर प्रश्न आहे. सर्वात मोठा कोणता आहे ते पण विचारलं होतं. 8 जिल्हे आणि 76 तालुके याच्यावर प्रश्न आला आहे. 76चं ते 77 किंवा 76चं ते 66 सुद्धा करून देऊ शकतं. तर तुम्ही ती लक्षात ठेवा, 76च आहे. नाशिक विभागामध्ये त्यांनी जिल्हे किती हे नाही विचारलं, परंतु तालुके 54 आहे ना, तर हे विचारलेलं आहे. नाशिक विभागामध्ये तालुके किती आहे, 54 आहे. पुणे विभागामध्ये तालुके किती आहे, 58 आहे. याच्यावर सुद्धा काय जिल्ह्यावर प्रश्न नव्हता आला, परंतु तालुक्यावर प्रश्न आलेला आहे आकड्यावर. पण ते किती झाले, ते 58 तालुके झालेले आहेत तिथे. म्हणजे नाशिक विभाग जो आहे तो पुण्यापेक्षा एरियानी मोठा आहे, परंतु तालुके किती कमी झाले आहे त्यांचे. त्यानंतर पुणे विभाग म्हणलं तर आपण 58 बघितलं. नागपूर डिव्हिजनचा विचार जर केला तर 6 जिल्हे आणि 64 तालुके आहे. या 64चं मला वाटतं की 74 किंवा 54 असं करून देऊ शकते ते नंतर. तर इथं बघा 64च लक्षात ठेवायचं आपल्याला, 6 जिल्हे आणि 64 तालुके. आणि अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आणि 56 तालुके आहेत अमरावती विभागामध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. कोकण विभाग म्हणलं तर 7 जिल्हे. आता हे 50 तालुके तुम्ही लक्षात म्हणजे पाठ शक्यतो नका करू. सर्वात लहान या अँगलने तुम्ही कोकण 2-3 वेळेस विचारलेला आहे आणि साधारणतः 30,000 चौरस किलोमीटर असा आयोगाने दिलेला आहे आकडा. तर तो आकडा काय तर साधारणतः शब्द वापरला म्हणून हा आकडा याला बरोबर घेऊन जायचा. आणि लक्षात ठेवा, जर कोणतंही वाक्य आलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः शब्द वापरलेला आहे आणि तुम्हाला माहीत नाही त्याचं आन्सर काय, तर त्याचं आन्सर बरोबरच म्हणायचं, कारण की ते जनरली ते तसं असू शकतं. म्हणजे साधारणतः 30,000 जर म्हणलं तर तुम्ही हट्ट नाही जर ठेवायचं सर मी 30,000 नाही काही नाही, तर मग त्यावेळेस ते साधारणतः शब्दामुळे 30,000 बरोबर येऊन जाईल. मग क्रम जर बघितलं तर कसं आहे, छत्रपती संभाजीनगर, नंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर आणि अमरावती, नंतर कोकण आहे. आता मी कसं लक्षात ठेवलं होतं की 5-5 जिल्हे म्हणजे 8 जिल्हे मला माहिती आहे आणि कोकण विभागातले 7 जिल्हे आणि नागपूर विभागामधले 6 जिल्हे हे सुद्धा मला माहीत होतं. म्हणजे
विदर्भामध्ये टोटल 11 जिल्हे आहे. त्यातले 6 जे आहे ते नागपूरला आहे. तर मग 5 उरलेले 5 कुठं राहतील? तर अमरावतीला राहतील. पण तरी मी कसं पाठ केलं आहे, की याला पॅन म्हणून पाठ केलं होतं. पॅन म्हणजे काय? पुणे. म्हणजे 5 वाले बरं हे सगळेच पॅनवाले. पॅनमधलं पी म्हणजे काय? पुणे. पुणे 1 नंबरला 58. त्यानंतर ए म्हणजे काय? अमरावती. अमरावती 2 नंबरला 56 आणि एन म्हणजे काय? नाशिक. नाशिक 3 नंबरला म्हणजे 54. म्हणजे क्रमसुद्धा मी यांचा असं लक्षात ठेवला आहे, की हा यांचा तालुक्याचा क्रम कसा आहे? पॅन म्हणून लक्षात ठेवला आहे. पॅन कार्ड असतं ना त्याच्यानुसार. तर तो उतरता क्रम आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग याला एकदा तुम्ही नजरे घालून घाला. म्हणजे हां, अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे बघा. वर्ध्याची सीमा बघा आतमध्येच आहे. मध्य प्रदेशला लागलेलं नाही आहे. अकोलासुद्धा जर बघितलं तर हार्ट शेप आहे, तर तो लागू नये. आणि हे लक्षात ठेवा, अकोल्याच्या खाली वाशिम आहे आणि त्याच्या खाली हिंगोली. हिंगोलीची पोझिशन लक्षात ठेवा तुम्ही. आणि वर्ध्याची पण एक लक्षात ठेवा, कारण की काय होतं की याच्यात कळत नाही काही नाही. हिंगोली आता जे मराठवाड्यातले त्यांना कळून जातं, पण बऱ्याच वेळेस पोरं परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात. आणि वर्धासुद्धा सेम, जे विदर्भातले त्यांना कळून जाईल, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना कळणं अवघड होऊन जाईल. तर त्यांच्या पोझिशन लक्षात ठेवायच्या. पुणे विभाग आता सगळ्याला माहिती आहे. कोकण विभाग पण एवढं काही प्रॉब्लेम नाही. हा मॅप तुम्ही एकदा तुम्ही स्वतः याचं रिव्हिजन वगैरे करून घ्या. आता त्यानंतर प्रादेशिक विभाग क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. आता प्रादेशिक विभागाच्या अँगलने जर बघितलं तर मग प्रादेशिक विभागामध्ये काय? विदर्भ सर्वात मोठा आहे. आता टोटल त्याच्यामध्ये 11 जिल्हे म्हणजे सगळ्यात मोठा आहे विदर्भ. याच्यात प्रश्न नाही आला, परंतु येऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं 7 जिल्हे म्हणजे पुण्यामधले तर आहेच आहे आणि त्यासोबत आपल्याला आता हे तुम्ही एआयने बनवलं आहे, हे वरच्या वरच लक्षात ठेवा. बाकीचे क्रिएट होत नाही काही नाही. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की मी जसे तसे जर मॅप जर वापरायला लागलो कोणत्याही वेबसाईटवरून, तर त्याच्यावर कॉपीराईट येऊ शकतं. म्हणून मी हे घेतलेले आहे आणि त्याला काय इलाज नाही समज, त्याच्यामुळे घेतलेले. आणि नाही घेतले तर जास्त खराब वाटेल, त्याच्यापर्यंत घेतलेलं चांगलं आहे. आता मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती? 7 जिल्हे. आणि मराठवाड्यामध्ये किती जिल्हे? तर 8 जिल्हे आहेत. कोकणमध्ये 7 जिल्हे आणि खानदेशमध्ये 3 कोणते कोणते? जळगाव, धुळे आणि नंदुरबार. खानदेशमध्ये किती? जळगाव आहे, धुळे आणि नंदुरबार. आणि नंदुरबार काय? हा सगळ्यात लहान झालेला आहे जिल्हा तिथला. आता लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 आहे ना, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर आणि इथं धुळे आलं आहे, तर ॲक्च्युली धुळेवर पाहिजे इकडं इथं. आणि इथं कोणतं आहे? नाशिक आहे. म्हणजे हे अहमदनगर किंवा अहिल्यानगर सध्याचं. तर आणि नाशिक हे 2 गोष्टी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये ॲड करायला लागेल. फक्त एवढं 2च लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढचं कोणतं? याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे की कोणता जिल्हा सगळ्यात मोठा आहे? म्हणजे विभागवार विचारला होता त्यांनी, विभाग वाईज. तर सर्वात मोठा जर विचारला तर विभागानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड होता. आणि सर्वात छोटा कोणता आहे? हिंगोली. तर मी कसं लक्षात ठेवलं आहे, तर मी हिमोग्लोबिन म्हणून पाठ केलेलं आहे त्याला. हिंगोली आणि बीड. मला एवढं माहिती आहे की हिंगोलीपेक्षा बीड मोठा आहे, याचा अर्थ बीड सगळ्यात मोठा आहे आणि हिंगोली काय? छोटा आहे. आता हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना असं वाटतं की छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा मोठा आहे, तर नाही. बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगरपेक्षा सुद्धा मोठा आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. नाशिकमध्ये काय? बट ऑबियस आहे अहमदनगर किंवा अहिल्यानगर लिहून टाका तिकडून. अहिल्यानगर. तर आता आपल्याला माहिती आहे अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आहे. मग बट ऑबियस आहे तो नाशिकमध्ये सुद्धा काय राहील? नाशिक विभागामध्ये सुद्धा तो मोठाच असेल. आणि सगळ्यात छोटा कोणता आहे? नंदुरबार. त्यानंतर पुणे सगळ्यात मोठा आहे आणि कोल्हापूर हा सर्वात छोटा आहे. गडचिरोलीमध्ये काय? सगळ्यात मोठा कोणता? गडचिरोली आहे. आणि नागपूरपाशी कोण? भंडारा. भंडारा काय? छोटा आहे एकदम. भंडारा छोटा असतो, त्या अँगलने लक्षात ठेवू शकता तुम्ही. भंडारा एकदम छोटा. आणि अमरावतीमध्ये सुद्धा काय आहे? तर यवतमाळ हा सगळ्यात मोठा आहे आणि वाशिम एकदम छोटा आहे. याला स्टार मारून ठेवा. वाशिम हा छोटा आहे. बऱ्याच जणांना काय होतं की वाशिम असं वाटतं की तिथे मराठवाड्यामध्येच आहे. तर काय? तर तो अमरावती विभागामध्ये तो पण छोटा आहे. कोकणमध्ये रत्नागिरी हा सर्वात मोठा आहे आणि मुंबई शहर. आता मुंबई शहर सगळ्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर सर्वात छोटं आहे, तर त्यामुळे हे पाठ होऊ शकेल. आणि रत्नागिरी हा कोकणाच्या अँगलने जर बघितलं तर रत्नागिरी हा 2 नंबरला मोठा आहे. 1 मिनिट. आता टॉप 5चे जिल्हे आणि त्याच्यानंतर बॉटम 5चे जिल्हे बघायचे आपल्याला. सगळ्यात मोठे जिल्हे जर बघितलं तर कसं आहे? अहमदनगर किंवा अहिल्यानगर करा त्याला. अहिल्यानगर, नंतर पुणे, नंतर नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. आता हे कसं? मी असं लक्षात ठेवलं त्याला की अ, प, ना, साला, गडवाला. अपना साला गडवाला लक्षात ठेवलं होतं. म्हणजे काय? म्हणजे अहमदनगर किंवा अहिल्यानगर.
इथं एकदा अहिल्यानगर करा, तिथं तुम्ही लिहून घ्या तिथं किंवा तुम्हाला माहीत पण असेल. अहिल्यानगर, प म्हणजे पुणे, ना म्हणजे काय नाशिक, आणि सा म्हणजे सोलापूर, आणि नंतर गडचिरोली. नागपूर नाही आहे, नागपूर छोटा आहे. नागपूरपेक्षा अमरावती मोठा आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यावर PYQ सुद्धा आलं आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजन करून क्रिएट नका करू की नाशिकऐवजी नागपूर नका करू. तिथं नागपूर नाही असं लिहायचं, तिथं नागपूर करायचं, नाही असं लिहायचं, तेव्हा तुम्हाला कळलं. आणि नागपूरपेक्षा सुद्धा अमरावती मोठा आहे, हे पण लक्षात ठेवा. स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट कोणते कोणते? मी याला CSBT लक्षात ठेवलं, CSBT. आणि नंतर हिंगोलीमध्ये 5 तालुके म्हणून त्या अँगलने मी हिंगोली 5 क्रमांक असं लक्षात ठेवलं आहे. CSBT कसं? CSMT वगैरे ऐकलेलं असेल तुम्ही, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मी त्या अँगलने त्याला तसं CSBT लक्षात ठेवलं होतं. पण तुम्ही करू शकता. सी म्हणजे काय? सी म्हणजे सिटी, मुंबई सिटी आलं. एस म्हणजे काय? सबर्बन, मुंबई सबर्बन आलं. आणि बी म्हणजे भंडारा, आणि टी म्हणजे ठाणे. CSBT. आणि 5 रुपयाची हिंगाची गोळी असं लक्षात ठेवलं होतं. मग 5 नंबरला हिंगोली आहे, आणि हिंगोलीमध्ये तालुके किती आहे? तर ते सुद्धा 5च आहे. आता महाराष्ट्राची अति टोकाची तालुके जर बघितलं तर सगळ्यात उत्तरेला तालुका कोणता आहे? धडगाव. धडगाव 11 नंदुरबारमधला. हे पाठ करायचं. त्याने तालुक्यावर प्रश्न नाही विचारला. त्यांनी धडगाव 11 जे आहे ना, त्या टेकड्या ज्या आहेत, त्या टेकड्याचा उतरता क्रम म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावला त्याने, टेकड्याचा विचारला होता त्याने. तर तुम्ही काय करा, ह्या ज्या टेकड्या आहे, तर टेकड्या तुम्ही त्या अँगलने याला पाठ करू शकतात, किंवा मग तालुका कोणता आहे धडगाव असं तुम्ही डायरेक्ट सुद्धा पाठ करू शकता. पूर्वेकडे कोणता? भामरागड, जो की गडचिरोलीमध्ये, हे पाठ करा. त्यानंतर दक्षिणेकडे सिंधुदुर्गमधला दोडा मार्ग, हा तुमच्या कदाचित पाठ असेल, दोडा मार्ग. आणि पश्चिम साईडला जर बघितलं तर मुंबई सिटी आहे. आणि जर मुंबई सिटी जर नसेल ऑप्शनमध्ये, तर मग पालघरमधलं डहाणू हे ठिकाण किंवा हा तालुका असेल. त्यानंतर पुढचं, आता आपल्याला काय करायचं आहे, तालुक्यांच्या संख्या कशा आहे. 0 तालुके आपल्याकडे काय जर बघितलं तर मुंबई सिटीमध्ये 100% शहरी क्षेत्र आहे, म्हणून त्याच्यामध्ये तालुकेच नाही वापरले. मग सिटीमध्ये किती तालुके आहे? मुंबई सिटीमध्ये 0 तालुके. मुंबई उपनगरमध्ये किती आहे? 3 तालुके. अंधेरी, बोरीवली, कुर्ला, ABC म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही त्याला. असे ते 3 तालुके होते. धुळेमध्ये 4 तालुके. मी कसं लक्षात ठेवलं होतं? धूळ चारली असं आपण म्हणतो ना, मग धूळ चारली काय? चारली, धूळ चारली म्हटलं तर मग काय? धुळेमध्ये 4 तालुके आहेत, त्या अँगलने लक्षात ठेवू शकतो. 5 रुपयाची हिंगाची गोळी हिंगोली असं लक्षात ठेवू शकतात. आणि नवा वाण द्यायला जातात बघा महिला 6 वाजता संध्याकाळी, तर मग तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकतात. नवा वाशिम आणि नंदुरबार, किंवा वाण द्यायला 6 वाजता जातात, म्हणजे 6 त्याच्यामध्ये तालुके आहे, वाशिम आणि नंदुरबार. त्यानंतर पुढचं, आता 7 तालुके कुठे कुठे? भंडारा, अकोला आणि ठाणे. मी असं लक्षात ठेवतो की 7 वाजता अक्का भांडली ठाण्यात. अक्का म्हणजे अकोला, भांडली म्हणजे काय? भंडारा, आणि ठाण्यात म्हणजे काय? ठाणे. पण तुम्ही असं लक्षात ठेवा, तेव्हा 7 वाजता काय? तर अक्का भांडली ठाण्यामध्ये. त्यानंतर 8 तालुके कुठे कुठे? सिंधुदुर्ग, धाराशिव, गोंदिया, जालना, वर्धा आणि पालघर. आणि काय करा, वाटलं असतं हे तालुके तुमचे पाठ नाही झाले तरी चालते, तुम्ही बाकीचे पाठ करा आणि याला 8मध्ये टाका, बाकीचे उरलेल्या जिल्ह्यांना, बाकीचे लक्षात राहील. सिंधुदुर्ग, धाराशिव, गोंदिया, जालना, वर्धा आणि पालघर. आता हे मोस्ट ऑफ द टाईम माझे पाठ आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, वेगळे झाले. सिंधुदुर्ग बघा नवीन तयार झाले जिल्हा आहे, जालना नवीन तयार झाले जिल्हा आहे, आणि पालघर नवीन तयार झाले जिल्हा आहे. मग तुम्ही या अँगलने पण लक्षात ठेवू शकता, नवीन तयार झाले जिल्हे ना, त्याच्यामध्ये काही तालुके 8चे सुद्धा आहेत, असं ट्राय करू शकता, बघू शकतात. मी तर शक्यतो याला प्रायोरिटी दिलेली नाही आहे. माझे बाकीचे पाठ आहे आणि उरलेले मी 8 तालुके म्हणतो. मग 9 तालुके कुठे? मग मी म्हणतो 9 परस विहीर. 8 किंवा 9 परस विहीर असतात ना, तुम्ही बघितलं असेल विहिरीची जी डेप्थ आहे तर ती कशामध्ये मोजतो आपण? परसमध्ये मोजतो. मग प म्हणजे काय? प म्हणजे परभणी, र म्हणजे रत्नागिरी, आणि स म्हणजे संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरला स म्हणलेलं मी इथं. परस, परभणी, रत्नागिरी आणि संभाजीनगर, किंवा छत्रपती संभाजीनगर. तर काय? 9 परस विहीर आहे. आणि 10 तालुके जर म्हणलं तर मग सांगली आणि लातूर. तर मग मी तो 10 सांगितलं तुला, असं लक्षात ठेवलं मी तुला. 10 सांगितलं किंवा 10 वेळा सांगितलं. मग सांगितलं म्हणजे सांगली आणि लातूर, शेवटला ल आहे ना, सांगितलं मग लातूर. आणि त्यानंतर 11 तालुके कुठे आहे? सोलापूर, सातारा, बीड, म्हणजे बीड असं लक्षात ठेवू शकतात. सोलापूर, सातारा, बीड किती? 11 तालुके आहे. 12 तालुके गडचिरोली आणि कोल्हापूर. गडावर ओरडतो कधी? तर रात्री 12 वाजता. मग तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकतात. 12 तालुके कुठे? कोल्हापूर आणि गडचिरोली इथे. आणि बुलढाण्यामध्ये 13 बुलढाण्यामध्ये तेवढा एकच तालुका आहे, तेवढा लक्षात ठेवा तुम्ही.
त्यानंतर 14 तालुके कुठे आहे? 14 तालुके जर म्हटलं तर पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर. पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर. किती तालुके इथे? 14 तालुके आहेत. तर हे मोठे हे पाठ करा तुम्ही. तर मी ॲक्च्युली याला वर पॅन बघितलं, खाली पान आहे. तर पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर असं लक्षात ठेवलं होतं. आणि याच्यामध्ये काय तर 14 तालुक्यामध्ये 3 तर आपले हेडक्वार्टरचे समज प्रशासकीय विभागाचे, आणि 15 तालुके जर म्हणलं तर मग नाराज चंद्रा असं लक्षात ठेवू शकतात. नाराज म्हणजे काय? नाशिक आहे, रायगड आहे, म्हणजे जळगाव. 15 मध्ये काय? नाराज चंद्रा, नाशिक, रायगड, जळगाव आणि शेवटला चंद्रा म्हणजे चंद्रपूर. आणि 16 तालुके हे बघा. परत एकदा इथं हा मॅप रीड नका करू, तो मी AI ने बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये चुका आहेत. 16 तालुके कुठे आहे? येना म्हणून पाठ केलेलं आहे. 16 येना. म्हणजे यवतमाळ, ना म्हणजे काय? नांदेड. इथे किती? 16 तालुके आहेत. आता 15 तालुक्यावर जे आहे ना, तर तिथं तुम्हाला येल्लो दिसतं. याचा अर्थ काय तिथं? तर तिथे PYQ आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे. काही समान नावाचे तालुके असतात. तर याच्यावर क्वेश्चन आला की एक जोड्यालावाला प्रश्न आला होता. तर आपल्याला तो बघावा लागेल त्या अँगलने. खेड तालुका कुठे आहे? खेड हे रत्नागिरीमध्ये पण तालुका आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आहे. मी कसं लक्षात ठेवतो त्याला की खेडे काय करायचं आपल्याला? पूर्णत्वाकडे न्यायचे. मग खेडे म्हणजे काय? खेड. पूर्णत्व म्हणजे काय? पुणे आणि रत्ना. पूर्णत्व म्हणजे पुणे आणि रत्ना. खेडे काय करायचे? पूर्णत्वाकडे न्यायचे. मग पुणे रत्नागिरीमध्ये त्यानंतर अहिल्यानगर आणि रायगडमध्ये काय? तर मग कर्जत हा तालुका कॉमन आहे. मी आता जुन्या टायमाला अहमदरायावर कर्ज म्हणजे अहमदनगर, रायगड आणि कर्जत असं लक्षात ठेवलं होतं. अहमदरायावर कर्जत. तर तुम्ही त्या अँगलने त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. आणि यवतमाळ म्हटलं तर काय? कळंब जर बघितलं तर तो धाराशिवमध्ये आणि यवतमाळमध्ये आहे. कळंब हा तालुका कुठे? धाराशिव आणि यवतमाळ. आणि मालेगाव 2 ठिकाणी आहे. आपल्याला नाशिकचं मालेगाव माहिती आहे. तिथे आता निवडणुकाचा एक विवादसुद्धा झाला होता. तर ते माहीत असेल तुम्हाला. परंतु वाशिममध्ये सुद्धा एक मालेगाव आहे. एक लक्षात ठेवा. नांदगाव जर म्हटलं तर कुठं? नाशिक आणि अमरावतीमध्ये नांदगाव आहे. तर हा सुद्धा एक PYQ आपल्याला करावं लागेल. सेलू 2 ठिकाणी आहे. आता परभणीचे माझे मित्र जे आहे त्यातले एक जण सेलूकडचा आहे. तर मग त्याच अँगलने मी परभणी आणि वर्धा हे सुद्धा पाठ करून ठेवलं होतं. परभणीचं काय? सेलू परभणीमध्ये पण आहे आणि वर्ध्यामध्ये सुद्धा आहे. कारंजा जर म्हटलं तर कुठं आहे तो? वाशिम आणि वर्धा. ववा म्हणून लक्षात ठेवलं होतं कारंजा. कारंजा बनवायच्या टायमाला काय? तर ओवा टाकतो आपण. ॲक्च्युअली ते ओवा आहे, पण आपण पाठांतराच्या अँगलने त्याला ओवा म्हणू शकतो. वर्धा आणि वाशिम. बीडमध्ये आष्टी बघा. आष्टीचा एक माझा मित्र आहे. त्यावेळेस माझंही पाठ झालं होतं. बीडमध्ये पण आहे आणि आष्टी परत एकदा वर्धामध्ये सुद्धा आहे. पुण्यामध्ये काय? पुण्यामध्ये शिरूर आहे. तर पुण्यामधून एक मित्र आहे माझा, तो सुद्धा शिरूरचा आहे. तर शिरूरमध्ये ॲक्च्युअली 3-4 मित्र आहे. तर पुण्यामधून शिरूर आहे. बीडमध्ये कासार, शिरूर कासार जर विचारलं तर बीडमध्ये. आणि शिरूर अनंतपाळ जर विचारलं तर ते कुठे? लातूरमध्ये. अनंतपाळ ळ म्हणजे काय? शेवटला येईल याचा अर्थ काय? ते लातूरमध्ये. कन्फ्युजन तुमचं बाकी जिल्ह्यामध्ये होणार नाही आहे. ते बीडमध्ये एक लातूरमध्ये हेच कन्फ्युजन होऊ शकतं. बाकीचं शिरूर तर पुण्यामध्ये बऱ्याच जणांना माहीत असतं. परंतु हे कदाचित बीडच्या मुलांना कळलं, बाकीच्यांना कळणार नाही आहे. महाराष्ट्र नागरी प्रशासन जर बघितलं तर सध्या महानगरपालिका किती आहे? 29. लास्टची जालन्याची महानगरपालिका झाली ती तर 29 आहे. त्यानंतर याला आपण जिओग्राफीच्या अँगलनेच बघू. तर त्याच्यामुळे पॉप्युलेशन वगैरे इथं जे आहे ना तर विचारायचे चान्सेस कमी असतात. तर ते तुमचे पॉलिटी किंवा पंचायत राजच्या अँगलने तिथे विचारलं जाऊ शकतं. नगरपालिका किती आहे? सध्या लेटेस्ट जर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये मी हा आकडा घेतलेला आहे. 247 ह्या नगरपालिका लेटेस्ट आहे. 247. आणि 47मधून जर 100 मायनस जर केले तर 147 नगरपंचायती आपल्याला दिसतात. नगरपालिका जास्त आहे पंचायतीपेक्षा, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि नगरपालिका सगळ्यात जास्त कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहे. का बरं? त्याच्यामध्ये कारण की सगळ्यात मोठा विभाग आहे, जिथे की 76 तालुके आपल्याला ह्या विभागामधून दिसतात. त्यामुळे काय? तर सगळ्यात जास्त नगरपालिकासुद्धा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहे. आणि नगरपंचायती सगळ्यात जास्त कुठं? नागपूर विभागात आहे. याला प्रायोरिटी कमी द्यायची. आपल्या आकड्यांना आपण आधी प्रायोरिटी देऊ. 29, 247 आणि 147. 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड्स आहे. मग 7 कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. अहिल्यानगर येथे एक आहे. देहू रोड पुण्यामध्ये 3 आहे ॲक्च्युली. देहू रोडला आहे, खडकीला आहे, खडकी कॅम्प आणि पुण्याला. आता बऱ्याच जणांचे हे खडकीला पेपर येतो बघा पुण्यामधल्या. आणि संभाजीनगरमध्ये पण एक काय आहे? तर हा कॅन्टोन्मेंट बोर्डला माझा पण एकदा पेपर आला संभाजीनगरच्या. तर संभाजीनगर, अहिल्यानगर, देहू रोड, खडकी, पुणे. देवळाली नाशिकमध्ये 2दा 6 झालं तिथं.
आणि कामठी हे नागपूरमध्ये आहेत. ही 7 कटक मंडळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. याला पॉलिटीमध्ये सुद्धा विचारायचे चान्सेस आहे. नगरपालिकांची विभागणी कोकणामध्ये किती 9 मनपा आहे. याच्यावर प्रश्न आला होता एकदा ह्या 9 मनपाच्या अँगलने, पण त्यांनी आकडा विचारला होता, तर ना की असं मनपा कोणत्या कोणत्या आहे. परंतु मनपा आपल्याला वाचून घ्यावं लागेल एकदा. बृहन्मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, त्यानंतर पनवेल आहे, नवी मुंबई आहे, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी. भिवंडीसुद्धा आहे, ते कळत नाही बऱ्याच वेळेस. बाकीचं जे नाव आहे ते ओळखीचे आहे बऱ्यापैकी. त्यानंतर 5 जे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. मग कुठं कुठे छत्रपती संभाजीनगर, त्यापासून जालना वेगळं झालं होतं. मग जालन्यामध्ये, परभणीमध्ये, लातूरमध्ये आणि नांदेड वाघाळा येथे सुद्धा एक मनपा आहे. पुणे विभागामध्ये कुठे कुठे पुण्यामध्ये पुण्याला आहे आणि पिंपरी चिंचवड आणि सांगली, मिरज, कुपवाड हे एकच आहे बरं का, तिन्ही ठिकाणी सांगली, मिरज, कुपवाड. आणि सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, इचलकरंजीला सुद्धा एक मनपा आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि मालेगावला हे 5 आहे. त्यानंतर नागपूर विभागामध्ये फक्त 2-2 आहे, नागपूर आणि अमरावतीमध्ये. नागपूर, चंद्रपूर नागपूरच्या अँगलने, आणि अमरावतीमध्ये काय तर अमरावती आणि अकोला हे दोन्ही आहे. याला प्रायोरिटी आपण थोडं कमी देऊ. बाकीचं पाठ झालं तर ठीक आहे, तेव्हाच हे करायचं. आणि ज्यांचे पेपर लय जवळ आले त्यांनी ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालतं, कारण की एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं होत नाही. पण याच्यामध्ये मोस्ट ऑफ द गोष्टी तुमच्या पाठच असेल, कारण की ते नावं थोडेसे फेमस आहे, सोपे पण आहे ते. महाराष्ट्रातले प्रमुख धबधबे. आता धबधब्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग आता पालघरमध्ये कोणते कोणते धबधबे आहे? जव्हार आहे. आता जव्हार तालुका कुठे आहे? तर पालघरला आहे. मग धबधबा सुद्धा कुठं राहील? पालघरमध्येच असेल. खोडाळे, कोकनेर, हालोली, येऊर. बाकीचं पाठ नाही झालं तरी चालतं, जव्हारला गोल करायचं. आता जव्हार का बरं पाठ होईल? कारण की तालुका सुद्धा आहे, मग आपल्याला त्यात दोन्ही सुद्धा पाठ होईल, बाकीचं नाही पाठ करायचं. ठाण्यामध्ये कोणता आहे? चिंचोली. ठाण्यामध्ये हा पी वाय क्यू आला आहे चिंचोली. हा 2दा का 3दा पी वाय क्यू आला आहे, त्यामुळे तो तुम्ही पाठच करून घ्या. ठाण्यामध्ये कोणता? चिंचोली. रायगडमध्ये राजमाची आहे. आता थरगळे, शिव थरगळ, राजमाची हे दोन्हीसुद्धा रायगडच्या अँगलने आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. रत्नागिरीमध्ये कोणते कोणते? परशुराम, प्रचितगड, नायरी, मार्लेश्वर आणि धुतपापेश्वर. आता तुमच्या पाठ नाही झालं तर रत्नागिरीचं मग काय करू शकता? मार्लेश्वर पी वाय क्यू पहिली प्रायोरिटी द्यायची, आणि त्यानंतर मार्लेश्वर सारखंच कोणता? धुतपापेश्वर यांना प्रायोरिटी पहिल्या देऊ. नंतर बाकीचं झालं तर ठीक आहे. सिंधुदुर्गमध्ये आंबोली. आता हे आंबोली पावसाचं ठिकाण आहे, तुम्ही त्या अँगलने पण त्याला लक्षात ठेवू शकता. आणि आंबोली घाटसुद्धा कुठे आहे? सिंधुदुर्गमध्येच आहे. मग हा वॉटरफॉलसुद्धा कुठे आहे? तिथेच आहे. पुण्यामध्ये लोणावळा हे पाठ करावं लागेल. पाठ असेल कदाचित तुमच्या, पण नसेल तर पाठ करावं लागेल. लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, राजगुरुनगर आणि तामिनी घाट. तामिनी घाटसुद्धा पुण्यामध्येच आहे बरं का. आपण ज्यावेळेस घाट घेऊ त्यावेळेस हा तामिनी घाट घेईल तिथं. सातारामध्ये कोणते कोणते? महाबळेश्वर हे पाठ करायचं. पाठ असेल तुमच्या, जर नसेल ना तर मग हे पाठच ठेवावं लागेल, कारण की बऱ्याच जणांना कधी कधी काय होतं की महाबळेश्वर कुठे ते कळतच नाही. महाबळेश्वर, ठोसेघर, चांदोली. याच्या ठोसेघर आणि चांदोलीवर पी वाय क्यू आलेला आहे. त्यानंतर पुढचं आता काही मेजर वॉटरफॉल जे की याच्या व्यतिरिक्त, मग बीडमध्ये सौताडा हा खूप वेळ चालला आहे. मी असं लक्षात ठेवलं होतं सौ कपिला, सौ कपिला, कपिला. मग आता सौताडा म्हणलं तर बीडमध्ये सौताडा पण आहे, कपिलधारा पण आहे. तर मग कपिलधारा तिथं लिहून टाका तुम्ही, कपिलधारा असं लिहून टाका तुम्ही तिथं. सौताडावर पी वाय क्यू आलेलं आहे, कपिलधारावर आणखी आलेलं आहे. नांदेडमध्ये सहस्रकुंड हे विचारलं जाऊ शकतं. नांदेडमध्ये कोणतं आहे? सहस्रकुंड. आणि अहिल्यानगरमध्ये कोणता आहे? भंडारदरा, ज्याला आपण विल्सन डॅम म्हणतो, तिथं भंडारदराला आहे. तर मग तिथे सुद्धा एक वॉटरफॉल आहे भंडारदरा आणि रंधा फॉल. तर रंधा वॉटरफॉल किंवा मग धबधबा याच्यावर पी वाय क्यू आलेला आहे. नाशिकमध्ये सोमेश्वरी इथे ठीक आहे, नाशिक राहून देऊ. जळगावमध्ये कोणता आहे? मनुदेवी आणि पाटणादेवी. आता जळगावमध्ये जर बघितलं तर झरे म्हणा किंवा मग धबधबे, तर हे जे ना देव वध असे शब्द आहे, म्हणजे देवी देवी शब्द लागले म्हणजे जळगाव. आणि नाही जमलं तर मग काय मनुस्मृती काय केली होती, तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. तुम्ही त्या अँगलने जळगाव लक्षात ठेवू शकता. अमरावतीमध्ये चिखलदरा आणि मुक्तागिरी हे दोन्ही लक्षात ठेवायचं. आता मी लक्षात ठेवलं तर अमर झालो, याचा अर्थ आपण मुक्त झालो आहे. मग मुक्तागिरी आणि चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे? हे अमरावतीमध्येच ठिकाण आहे चिखलदरा. तर मग तुम्ही त्या अँगलने त्याला लक्षात ठेवू शकता. अंबाखोरी नागपूरमध्ये आणि गोंदियामध्ये दरिकसा. गोंदियामध्ये जर तुम्हाला जर कळलं ना दरिकसा टेकड्या तिथले, तर मग तुम्हाला हे गोंदिया पाठ व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही. गोंदियामध्ये काय? दरिकसा. याच्यात 3-4 वेळेस क्वेश्चन आला आहे, परंतु तो टेकड्यांच्या अँगलने आला आहे. आपण तिथे सुद्धा घेऊ याला. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स उत्तर कोकण जर बघितलं तर उत्तर कोकणमध्ये
काही तालुके बघायचे आपल्याला. ठाण्यामध्ये आता आपण तालुक्यावर क्वेश्चन आला आहे, परंतु तालुक्यावरचे जे क्वेश्चन्स आहे ना, त्याला प्रायोरिटी कशी ठेवायची. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले तालुके पाठ पाहिजे. जिल्ह्यातला म्हणजे 1 नंबरला तुमचा जिल्हा हा पाठ करायचा, याच्यातले तालुके पाठ पाहिजे. आणि जिल्ह्याव्यतिरिक्त तुम्हाला सगळे PYQचे तालुके पाठ पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर लक्षात राहिले तुमच्या मित्राच्या आजूबाजूचे तालुके कुठले, तर ठीक आहे. नाहीतर मग तालुके शक्यतो मग एवढं डिटेलमध्ये नका करू, कारण की तालुके खूप आहे पाठांतराला. मग ठाण्यामध्ये कोणते, ठाण्यामध्ये भिवंडी आहे, कल्याण आहे. आता बरेच जण मुंबईला जे जॉब करतात ना, ते कल्याणला राहतात, ठाण्यामध्ये राहतात. कल्याण, भिवंडी, मुरबाड, उल्हासनगर, शहापूर, अंबरनाथ. अंबरनाथ कळत नाही काही नाही, अंबरनाथ पाठ करा बरं का. याला विचारलं जाऊ शकतं. मला वाटतं कदाचित तिथे खतांचा कारखाना सुद्धा आहे अंबरनाथला, तर मग हे विचारलं जाऊ शकतं. मी तालुके वाचायच्या टायमाला सगळे वाचतो, परंतु तुम्ही काय करायचं की तुमचा स्वतःचा तालुका जिल्हा बघायचा आणि त्यातले तालुके पाठ करायचे. पालघर तळासरी आहे, पालघरमध्ये डहाणूची खाडी आहे, तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकता. जव्हार मी तुम्हाला आता म्हटलं की जव्हार जो धबधबा आहे तो पालघरमध्ये आहे, जव्हार तालुकासुद्धा कुठे आहे, पालघरमध्येच आहे. मोखाडा कुठे आहे, पालघरमध्ये आहेत. आता मोखाडावर क्वेश्चन विचारलेला आहे, तर खाडी कुठं असते, वेस्टर्न साईडला असते, असं या अँगलने लक्षात ठेवू शकतात. मोखाडा पालघरमध्ये. वसईची खाडी तीसुद्धा पालघरमध्ये आहे. विक्रमगड आणि वाडा, ठीक आहे. मोखाडा पाठ करू, जव्हार, डहाणू आणि वसईची खाडी एवढं लक्षात ठेवू शकतो आपण. मुंबई उपनगरमध्ये मी तुम्हाला ABC म्हटलं होतं. ए म्हणजे अंधेरी, बी म्हणजे बोरीवली आणि सी म्हणजे कुर्ला. ॲक्च्युली ते के दिले ते, परंतु आपण कुर्ल्याला सीच्या अँगलने लक्षात ठेवले. त्यानंतर आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स कोकण तालुक्यामध्ये जर बघितलं तर आणखीन रायगडच्या अँगलने जर बघितलं तर पनवेल रायगडमध्ये आहे. आता जे मुंबईला असतात ना जॉबला, तर ते मोस्ट ऑफ द जण पनवेलला पण जातात. मग पनवेल, कर्जतसुद्धा कुठे रायगडमध्ये. पाली रायगडमध्ये. पेन, मुरुड, पोलादपूरवर प्रश्न विचारलेला आहे जोड्या लावामध्ये, तर पोलादपूर पाठ करायचं. महाडचा सत्याग्रह झाला होता आपल्याला माहिती आहे, महाड चौदार तळे सत्याग्रह. मग महाडसुद्धा कुठे रायगडमध्ये. तळा, श्रीवर्धन रायगडमध्ये. रोहा, खालापूर आणि म्हसळा, ठीक आहे. आपलं काय पाठ करू आपण याच्यातलं, महाड पाठ करू, पोलादपूर, मुरुड जंजिराच्या अँगलने मुरुड, कर्जत तालुका आणि पनवेल. पहिले याला प्रायोरिटी देऊ. किंवा पालीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण पालीसुद्धा काय गणपतीचं मंदिर आहे तिथं, तर मग ते फेमस ठिकाण आहे. रत्नागिरीमध्ये काय, मंडणगड आहे, दापोलीला गोल करा. खेडे पूर्णत्वाकडे न्यायचं होतं आपल्याला, म्हणजे पुणे रत्नागिरी बघितलं आपण. खेड, गुहागर, मी असं लक्षात ठेवलं आहे, गुहागर, मग शेवटला र म्हणजे रत्नागिरी. चिपळूण आता हिस्ट्रीमध्ये चिपळूण बघितलं असेल समाज सुधारकाचे जन्मस्थान, तर मग चिपळूण रत्नागिरीमध्ये. संगमेश्वर, लांजा कुठे, तर PYQ आहे तो रत्नागिरीमध्ये. लांजा कळत नाही, लांजा कुठे आहे, तर तो रत्नागिरीमध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये काय, देवगड आहे, देवगडची खाडीसुद्धा सिंधुदुर्गमध्ये, तुम्ही तसं बघू शकतात. कणकवली याला गोल करा, वैभववाडी लक्षात नाही राहिलं तरी ठीक आहे. दोडा मार्ग याला सुद्धा गोल करायचा. आपण ज्यावेळेस बघितलं की सगळ्यात साऊथला कोणता जिल्हा आहे, तालुका आहे, तर दोडा मार्ग बघितला, त्यामुळे दोडा मार्गला गोल करा. सावंतवाडीचे आपण घाट ज्यावेळेस बघू त्यावेळेस सावंतवाडी कळा, आणि तो सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहे. वेंगुर्ल्याचे काजू आहे, ते सुद्धा सिंधुदुर्गमध्ये. आणि मालवण, खास करून मालवणी भाषा असते ना कोकणी, तर मग काय तर त्याचं ओरिजिन जर म्हटलं आपण तर सिंधुदुर्गला म्हणू शकतो मालवणच्या अँगलने. आता प्रशासकीय विभाग खानदेश, नाशिक तालुक्यात जर बघितलं तर धुळ्यामध्ये कोणते, शिरपूर, सिंदखेडा आणि साक्री, तर ठीक आहे. सिंदखेडा आणि साक्री आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. नंदुरबारमध्ये तळोदे, शहादा, अक्कलकुवा, नवापूर आणि धडगाव आहे. धडगाव 11 आहे तिथं टेकड्या, मग धडगाव आहे, नवापूर आहे, अक्कलकुवा, तळोदे, शहादा. आता इथले सगळे तालुके घेतलेले नाही, मेजर तालुके घेतलेले आहे आपण. जळगावमध्ये जामनेर, चाळीसला गावला गोल करा. यावलला गोल करा जळगावमध्ये. रावेर, एरंडोल, भुसावळ सुद्धा पाठ करावं लागेल. आणि मुक्ताईनगर याला पाठ करा. नाशिकमध्ये सटाणा आहे, मालेगाव आपण बघितलं आत्तावर, मालेगाव वाशिममध्ये, नाशिकमध्ये होतं. इगतपुरी नाशिक, सिन्नर, नांदगाव, कळवण, पेठ, चांदवड, निफाड, येवला आणि देवळा आणि दिंडोरी लक्षात ठेवा तुम्ही. येवला बघा, येवल्याची पैठणी आहे, म्हणजे पैठणमध्ये सुद्धा पैठणी आहे, आणि येवल्याची सुद्धा पैठणी फेमस आहे, तर ती नाशिकमध्ये होती. येवला नाशिकमध्ये, आणि यावल कुठे, तर यावल जळगावमध्ये. हे दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता अहिल्यानगरमध्ये कोणते, अकोले, स्टार मारायचा अकोले, आणि पहिलेच ऑप्शन अकोला देऊ शकता आयोग. अकोले, श्रीरामपूर, आता संत्र्या विकल्या जाते किंवा मोसंबी विकल्या जातात श्रीरामपूरला. पारनेर, कर्जत बघा, अहमदरायावर कर्जत लक्षात ठेवतो आपण, म्हणजे अहिल्यानगर, अहमदनगर, आणि राया म्हणजे काय, रायगडला सुद्धा कर्जत आहे. पाथर्डी सुद्धा आहे, फेमस आहे, आणि राहता तालुक्यात, ठीक आहे, राहताना लक्षात राहिलं तरी चालतंय. पुण्यामध्ये कोणते, पुण्यामध्ये जुन्नर आहे, खेड आहे,
शिरूर, दौंड, वेल्हे तालुका आहे, सासवड, भोर तालुका इथं आहे, इंदापूर, आता इंदापूर हिस्ट्रीच्या अँगलने तुम्ही वाचलं असेल, हवेलीसुद्धा पुण्यात आहे, राजगुरुनगर, आता आपल्याला राजगुरू सुखदेव भगतसिंग माहिती आहे, राजगुरुनगर कुठे पुण्यामध्ये, आणि मुळशी पॅटर्न तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांनी, तर मुळशी पुण्यामधले जवळजवळ आपल्या सगळे लक्षात ठेवावं लागेल. आणि एक लक्षात ठेवा, जे फेमस तालुके खास करून पुण्यामधले त्याच्यावर प्रश्न विचारलेला नाही आहे, म्हणजे आपल्या त्यांनी काय गृहीत धरले यांचे पाठच आहे, परंतु सिंपलच्या अँगलने कदाचित विचारले जाऊ शकतात. आणि प्रायोरिटी कुठं असते क्वेश्चनची, विदर्भ आणि मराठवाडा, आणि ते पण कोणते ईस्टर्न मराठवाड्यामध्ये प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त असतात त्यांचे, कारण की ते तालुके कळत नाही. साताऱ्यामध्ये वाई बघा, आता वाईचा एक माझा मित्र आहे, तर त्यामुळे मला तो वाई माहिती तिथला आहे, वाई आहे. आता खंडाळा साताऱ्यामध्येच आहे, हे फेमस आहे. मेढे, खटाव, दहिवड, पाटण आणि फलटणसुद्धा लक्षात ठेवा, वाई, खंडाळा आणि फलटण. सांगलीमध्ये आटपाडी, जत बघा, जत आली इथं, पलूस, कवठे महांकाळ, याला पण गोल करा. तासगाव, मिरज, आता मिरज सांगली कुपवाड आपण आत्ता वर बघितलं, तिथं काय आहे, तर तिथं मनपा होते, मग मिरज तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता, मिरज, कवठे महांकाळ आणि जत. कोल्हापूरमध्ये पन्हाळा आहे, आता पन्हाळा हा पाठ असा तुमच्या कोल्हापूरला आहे. गगनबावडा, आता हे सगळ्यात जास्त जे पावसाचे दिवस आहे ना, हे गगनबावडामध्ये, गगनबावडा तुमच्या कदाचित त्या अंगाने पाठ असेल. कागल, आज राणीला लक्षात ठेवलं तरी चालतंय, पन्हाळा, गगनबावडा, कागल आणि हातकणंगले हे आपल्याला गोल करून ठेवावं लागेल. सोलापूरमध्ये माळशिरस, मोहोळला गोल करायचं. अक्कलकोट, मंगळवेढा सुद्धा फेमस ठिकाणी. माढा, सांगोला, आता सांगोला जे आहे ना मतदारसंघ आहे तिथं, मग सोलापूर जे आहे ना सांगोल्याचं, हे लक्षात ठेवा, सांगोला सोलापूरमध्ये, सांगोला, अक्कलकोट आणि मोहोळ, 3 गोष्टीला आपल्याला ह्याच्यामध्ये प्रायोरिटी द्यावं लागेल. त्यानंतर विदर्भामध्ये जर बघितलं, गडचिरोलीमध्ये जास्त क्वेश्चन विचारलेले, आरमोरी, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा आणि चारमोशी. अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा, चारमोशी PYQ पाठच करायचे. आणि एटापल्ली, आता इथं पल्ली शब्द लागला, याचा अर्थ काय, जिथं जंगलाचा भाग आहे तो कुठं, तो आपल्याला तेलंगणाच्या बाउंड्रीच्या साईडला दिसतो, म्हणजे काय, एटापल्ली त्या अँगलने लक्षात ठेवू शकता तुम्ही, साऊथला चालला म्हणजे एटापल्ली. वडसा असो. चंद्रपूरमध्ये राजुरा लक्षात ठेवा, खाणी तिथं. बल्लारपूरची खाणे, राजुरा. वरोडासुद्धा गोल करावं लागेल. भद्रावती, सिंदेवाही, जिवतीवर प्रश्न विचारलेला आहे. आणि चिमूर कुठे आहे, चंद्रपूरमध्ये आहे चिमूर. चिमूरचा सत्याग्रह तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितला असेल, तर मग तो तुम्ही बघून घ्या जर नसेल बघितलं तर. चिमुरे, गोंड, पिंपरी, आता गोंड जमात कुठं असते, तर ह्या साईडला असते, मग चंद्रपूरच लक्षात ठेवा तुम्ही, गोंड जमात चंद्रपूरला, ह्या साईडला, मग चंद्रपूरमध्ये. मुले किंवा ब्राह्मणपुरी, ठीक आहे, मूल एक नदी चंद्रपूरमधले, तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवत असाल, ठीक आहे. आता अदरवाईज गोंड, पिंपरी, चिमूर, जिवती, त्यानंतर बल्लारपूर, वरोडा आणि राजुरा हे आपण लक्षात ठेवू, कारण की इथं काय इथं खाणीसुद्धा आहे, तर मग तुम्हाला ते आकडे किंवा ते नावं तिथेसुद्धा पाठ करावं लागेल, त्यामुळे मग त्याच्या परत आपण इथंच पाठ करून घेऊ त्यांना. आता त्यानंतर मध्य विदर्भामध्ये जर बघितलं, नागपूरमध्ये कोणते हिंगणा गोल करायचं, मौदा, कामठी, रामटेक, भिवापूर लक्षात ठेवा, भिवपूर, खोपोली हे जे एरियाज आहे, तर हे आपल्याला रायगडमध्ये दिसतात, परंतु भिवापूर जर बघितलं, कारण भिवपूरला तुम्ही काय करतात, रायगडच्या अँगलने लक्षात ठेवता आणि भिवापूरला रायगडच मारून असाल, तर भिवापूरला गोल करून ठेवा. हे नागपूरमध्ये सावनेर, कटोल, ठीक आहे, त्याने लक्षात राहिलं तरी चालतंय. हिंगणा, भिवापूर, मौदा, कामठी आणि रामटेकला गोल करू. भंडारामध्ये काय, तुमसर बघा, भंडारामध्ये खाणी तिथे तुमसरला. लाखोंदूर, पवनीला गोल करायचं. लाखणी आणि मोहाडीवर क्वेश्चन विचारलेला आहे, तर ते पाठ करावं लागेल. गोंदिया, गोंदियामध्ये काय, देवरी आहे. अर्जुनी, मोरगाव आहे. आता अर्जुन शब्द आला, त्याचा अर्थ काय, गोंदियामध्ये अर्जुनी, मोरगाव, अर्जुनी, सडक अर्जुनी हे दोन्हीसुद्धा गोंदियामध्ये. आणि गोरेगाव बघा, गोरेगाव मुंबई मारूनच एखादं, तर मुंबईला नाही ते, तर ते गोंदियामध्ये आहे. वर्ध्यामध्ये आर्वी, आता आर्वी लक्षात ठेवा तुम्ही, वर्ध्यामध्ये हा आर्वी तालुका आहे. हिंगणघाट, हिंगणा म्हणलं तर नागपूर आणि हिंगणघाट म्हणलं तर काय, तर तो वर्ध्यामध्ये आहे. दोन्हीला कनेक्ट करून जोडून लिहून घ्यायचं. समुद्रपूर नाका पाठ करू. देवळी PYQ म्हणून पाठ करायचं आपल्याला. देवळी वर्ध्याला आहे, कारंजा वर्ध्याला आहे आणि आष्टी आपण वर्ध्यामध्ये आणि वाशिममध्ये सुद्धा काय कारंजा आहे एक, आष्टी वर्ध्यामध्ये. त्यानंतर यवतमाळमध्ये बघायचे, यवतमाळमध्ये कोणते, उमरखेड, पुसद, वणीवर आता एक राज्यसेवेवर 2024ला प्रिलिम्सला प्रश्न आला आहे, पण तो खाणीच्या अँगलने आला होता, की खालीलपैकी कोणत्या खाणी, चंद्रपूरमध्ये किंवा वर्ध्यामध्ये काहीतरी विचारलं त्याने, तर वणी हे काय तर यवतमाळमध्ये होतं. आपल्याला हे जरी कळलं असतं तरी उत्तर निघलं असतं. मग वणी,
उमरखेड, पुसद हे तिन्ही पाठ करायचे. बुलढाण्यामध्ये कोणता? संग्रामपूरवर PYQ आलेला आहे. मेहकर तालुका बुलढाण्यामधला आहे. नांदुरा, शेगाव, बघा शेगावची कचोरी खाल्ली असाल तुम्ही तर ती बुलढाण्याची आहे. लोणार सरोवर कुठे? बुलढाण्यामध्ये आहे. आणि सिंदखेड राजा, आता हे फेमस ठिकाण आहे, ऐतिहासिक ठिकाण, तर हे सुद्धा कुठे आहे? आपल्याला बुलढाण्यामध्ये आहे. राजमाता जिजाऊ यांचं गाव म्हणू शकतो आपण त्याला. चिखली बुलढाण्यामध्ये आणि मलकापूर. तर याच्यामध्ये मेहकर, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेड राजा, लोणार, चिखली आणि मलकापूर याच्यामध्ये जास्त पाठांतरला आहे. याच्यावर सुद्धा काय होऊ शकतं? प्रश्न विचारले जाऊ शकतात. वाशिममध्ये कारंजा, आता वर्धा आणि वाशिम बघितलं तर आपण. कारंजा, रिसोड, आता माझा एक मित्र आहे रिसोडचा, त्यामुळे रिसोड मी पाठ झालं आहे माझ्या. आणि तुम्ही जर पाठ नसेल होत तर मग कारंजा एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. आणि मानोरासुद्धा आहे. आता उत्तर विदर्भामध्ये काय आहे? तर अमरावतीचं जर बघितलं तर अमरावती, अचलपूर, नांदगाव, वरुड, मोर्शी, धारणी, चिखलदरा गोल करा. आणि भातकुली, धामणगाव, भातकुली, चिखलदरा याला गोल करून लिहून घ्या. आणि जे अमरावतीचे त्याने ते सगळे पाठच पाहिजे, त्यांचे स्वतःचे तालुके पाठ पाहिजे. अकोल्यामध्ये बालापूर किंवा मूर्तिजापूर, पातूर, लक्षात ठेवा पातूरला गोल करायचं. परतूर जालन्यामध्ये आहे आणि पातूर हे अकोल्यामध्ये आहे. अकोटसुद्धा अकोल्यामध्ये आहे. आता नांदेडमध्ये कोणते? भोकर. त्यानंतर कोणते? नांदेडमध्ये कोणते? नांदेडमध्ये भोकर आहे. भोकरदन जर विचारलं ते कुठे? भोकरदन जालन्यामध्ये, पण नांदेडमध्ये भोकर आहे. किनवट आहे, माहूर, मुखेड आणि मुदखेड दोन्ही सुद्धा कुठे? नांदेडमध्ये. ते पाठ करावं लागेल. आणि कंधारवर क्वेश्चन विचारलेला आहे. धर्माबाद, हदगाव किंवा बिलोली पाठ नाही झालं तरी चालते. भोकर, किनवट, मुखेड आणि कंधार. परभणीमध्ये कोणते? मानवत आहे परभणीमध्ये, सोनपेठ, सेलू आहे आणि पूर्णा. मानवत, सोनपेठ, सेलू, पूर्णा. आणि त्यासोबत काय? गंगाखेड. याच्यावर प्रश्न विचारला, परंतु गंगाखेड जास्त इम्पॉर्टंट आहे परभणीमधलं. हिंगोलीमध्ये वसमते, सेनगाव, कळमनुरी आणि औंढा नागनाथ याला गोल करायचं. यांनी ज्यावेळेस औंढा नागनाथवर प्रश्न विचारला होता, ऑप्शनमध्ये हिंगोली दिलंच नव्हतं म्हणून तो क्वेश्चन हॅश झाला होता. तर तुम्ही काय? तर हिंगोलीच्या अँगलने औंढा नागनाथ पाठ करू शकता तुम्ही, त्याला पाठ करावं लागेल कदाचित. त्यानंतर मराठवाड्यामध्ये लातूर म्हणलं तर काय? लातूरमध्ये रेणापूर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ आपण बघितलं. अनंतपाळ किंवा येले म्हणजे लातूर आहे. औसा, निलंगा लक्षात ठेवा तुम्ही, इथली हे डबल झालं, पण निलंगा लक्षात ठेवा. निलंगा हे विचारलं जाऊ शकतं लातूरमध्ये. बीडमध्ये पाटोदा आहे, आता हे फेमस आहे, थोडं लक्षात ठेवा त्याला. परळी, वैजनाथ तुम्ही त्या अँगलने बीड लक्षात ठेवू शकतात. पाटोदा, परळी, माजलगाव कुठे? माजलगावसुद्धा बीडमध्ये. आणि अंबाजोगाई, याचं जुनं नाव जे होतं ते मोमिनाबाद होतं. याच्यावर मोमिनाबादवर प्रश्न विचारला होता, जुनं नाव कशाचं आहे? तर ते अंबाजोगाईचं होतं. गेवराई कुठे? गेवराई तालुका बीडमध्ये. आष्टीसुद्धा बीडमध्ये. केज, धारूर. बीडमधले कोणते करायचे लागेल? पाटोदा, परळी, माजलगाव, अंबाजोगाई, गेवराई, आष्टी, केज, धारूर नाही लक्षात आलं तरी चालतंय. त्यानंतर पुढचं मला असं वाटतं की मराठवाड्यामधले काही राहिले वाटतं, त्या स्लाईड माझ्याकडून इन्क्लूड झालेच नाही काही. तर ठीक आहे. लातूर, बीड आणि याच्या व्यतिरिक्त जे मराठवाड्यामधले समज छत्रपती संभाजीनगर ते राहिले ॲड करायचं. तर ते जे तालुके आहेत ते तुम्ही स्वतः एकदा पुस्तकामध्ये बघून घ्या. माझ्याकडून स्लाईड ॲड करायचे राहिले याच्यात. भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी, कोकणामधील गरम पाण्याचे झरे बघायचे आपल्याला. आता मी शक्यतो काय करतो की पिवळा किंवा येल्लोनी त्याला हायलाईट करतो, परंतु ही जी स्लाईड आहे याच्यामध्ये येल्लो कलर चांगला दिसत नव्हता म्हणून PYQसाठी आपण इथं रेडमध्ये केलेलं आहे. मग पालघरमध्ये कोणता? गणेशपुरी हा पालघरमध्ये झरा आहे. वज्रेश्वरी इथं PYQ आला आहे, पाठच ठेवायचा. सातवली पालघरमध्ये, PYQ पाठच ठेवावं लागेल. वज्रेश्वरी, सातवली कुठे? पालघरमध्ये. आणि अकलोली इथं पालघरमध्ये टाकलेला आहे, पण ते ॲक्च्युली काय तर तो ठाण्यामध्ये PYQमध्ये ठाण्यामध्ये दिलं होतं, परंतु आता सध्या आपण त्याला पालघरमध्ये म्हणू शकतो कारण विभाजन झालं आहे. मग अकलोली PYQमध्ये ठाणे दिलेलं आहे. रायगडमध्ये उन्हेरे, साववर 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारला. उन्हेरे, साव, वडवली आणि कडे. मग काय? उन्हातून सावलीकडे लक्षात ठेवू शकता का तुम्ही? म्हणजे उन्हातून म्हणजे उन्हे, सावली म्हणजे साव, ली म्हणजे वडवली आणि कडे म्हणजे काय? कडे. म्हणजे काय? राया उन्हातून सावलीकडे आले. रायगड, उन्हवरे, साव, वडवली आणि कडे. रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर उन्हेरे जर विचारलं तर रायगडमध्ये, आणि उन्हवरे जास्त आहे ना 4 अक्षरी, मग ते रत्नागिरीमध्ये आहे उन्हवरे. आणि याच्यामध्ये 2-2 अक्षरीवाले सर लक्षात ठेवू शकता तुम्ही, किंवा कमी अक्षरवाले कुठं? रायगडमध्ये. फक्त वडवली थोडा मोठा दिसतो. उन्हवरे, राजावाडी, राजापूर, खेड आणि आरवली. तर याच्यामध्ये उन्हवरे, खेडमध्ये खेड लक्षात ठेवा. आरवली वगैरे पाठ नाही झालं तरी चालते.
पहिली प्रायोरिटी आपल्याला PYQला द्यायची आहे. त्यानंतर काही अदर ठिकाणचे झरे जर बघितलं तर अमरावतीमध्ये सालबर्डी 2 ते 3 वेळेस वारला आहे. अमरावती जोड्यालावामध्ये सालबर्डी पाठ ठेवायचा. सालबर्डी कुठे आहे? अमरावतीमध्ये. जळगावमध्ये कोणते कोणते? मी आधीच म्हणलो तुम्हाला देव, देवी, वध हे सगळे कुठे जळगावमध्ये असतात. मग उनबदेव, सुनबदेव म्हणा, आडावध इथं देव आलं उनबदेवमध्ये, चांगदेवमध्ये देव आहे आणि आडावधमध्ये गेलं वध आलं. म्हणजे देव आणि वध किंवा देवीवाले सगळे कुठं जळगावमध्ये. उनबदेव, आडावध, चांगदेव हे जळगावमध्ये आणि ते PYQ आले तिन्हीवर पण. यवतमाळमध्ये काय तर कापेश्वर पाठ ठेवावा लागेल. प्रश्नाने विचारला पण जास्त इम्पॉर्टंट आहे. नांदेडमध्ये उनकेश्वर, मी म्हणतो उनका नांदेड असं म्हणून पाठ केलं आहे. मग उनकेश्वर कुठं? नांदेडमध्ये आहे. काही पर्यटनाचे अँगल जर बघितलं याचा प्रश्न नाही आला जास्त, परंतु थोडीफार माहिती आपल्याला बेसिक माहिती पाहिजे म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला काही क्वेश्चन टॅकल होऊ शकतात. पालघरमध्ये 7 पाटी शिरगाव, ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तरी चालतंय. किनारे मुंबईमध्ये गिरगाव हे गोल करा. गिरगाव मरीन ड्राईव्ह तर माहीतच असेल बऱ्याच जणाला. मुंबई मध्ये जर मूवीजमध्ये सुद्धा मरीन ड्राईव्ह बऱ्याचपैकी घेतलं जातं. रायगडमध्ये अलिबाग आहे, अलिबागला गोल करायचं. वरचं गिरगाव, मरीन ड्राईव्ह, अलिबाग, नांदगाव आहे, हरिहरेश्वर याला पण गोल करायचं. हरिहरेश्वर, जंजिरा आपण तालुका बघितला रायगडमध्ये, मग जंजिरासुद्धा कुठे? रायगडमध्ये. श्रीवर्धनसुद्धा तालुका कुठे आहे? रायगडमध्ये. तर मग हे ठिकाणसुद्धा रायगडमध्येच आहे. मुरुडाला म्हणजे जंजिरा आणि दोन्ही सोबतच आहे, याला कनेक्ट करून एका ठिकाणी लिहा. मांडवी नका पाठ करून, म्हणजे मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि अलिबाग. हे बेसिक आहे, जनरल नॉलेजचे येतो, तो माहीत पाहिजे कदाचित. टुरिझममध्ये बीचेस, रत्नागिरीमधल्या बीचेस जर बघितलं तर गणपतीपुळे मोस्ट फेमस, सगळ्यात जास्त फेमस कुठे? गणपतीपुळे, रत्नागिरी. कळत नाही बऱ्याच वेळेस, रायगड मारून येते पोरं, ते रत्नागिरीला ॲक्च्युली. गुहागर, मी म्हणतो मलाच म्हणतो गुहागरचं मी म्हणून लक्षात ठेवलं, तर म्हणजे रत्नागिरी. मग गुहागर रत्नागिरी, गणपतीपुळे रत्नागिरी, हरणे रत्नागिरी आणि केळशी, केळशीची खाडीसुद्धा आहे रत्नागिरीला आणि जयगडची सुद्धा खाडी आहे. ह्या खाडे जर बघितलं भाटे, केळशी, जयगड ह्यासुद्धा खाड्या रत्नागिरीला आहे. तुम्ही खाड्याच्या अँगलने सुद्धा याला लक्षात ठेवू शकता. स्वच्छ पाणी वगैरे ती काय पाठ नाही करायचं. तारकर्ली कुठे? तर तो रत्नागिरीमध्ये, एवढंच लक्षात ठेवा, बाकीचे काही भंकस मारायला सगळ्या गोष्टी. सिंधुदुर्गमध्ये काय? वेंगुर्ल्याचे काजू, वेंगुर्ला आपण तालुका बघितला सिंधुदुर्गमधला. शिरोडा, उभा दांडा याला पाठ करा. उभा दांडा, वेंगुर्ला, तारकर्ली बीच हे झालं. तारकर्ली मी तुम्हाला रत्नागिरी म्हणलो ॲक्च्युली, पण ते सिंधुदुर्गमध्ये आहे, थोडं मिस्टेक झालं त्याच्यामध्ये. तारकर्ली कुठलं आहे? तर ते सिंधुदुर्गमध्ये, तेवढं लक्षात ठेवा. मालवण, मालवणी भाषा जर बघितली तर मालवणी भाषा सिंधुदुर्गचे मधून ओरिजिन झाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं एक प्रकारे. तर मग त्या अँगलने याला लक्षात ठेवू शकतो. मालवण कुठं? सिंधुदुर्गमध्ये. देवगड, देवगडचे हापूस आंबे सिंधुदुर्गमध्ये आणि भोगावे. म्हणजे याच्यामधले काय पाठ करायचं? वेंगुर्ला, उभा दांडा, तारकर्ली, मालवण, देवगड आणि भोगावे येथे हे पाठ करावं लागेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आता आपलं एक पहिलं लेक्चर झालं आहे, त्या जवळजवळ 1 तास लागला, परंतु असं एक 15-1 तासामध्ये महाराष्ट्राचं भूगोल मी कंप्लीट करायचा प्रयत्न करेन. याच्यानंतरचं लेक्चर मी नेक्स्ट डेला अपलोड करेन. थँक्यू व्हेरी मच.